नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या आपल्या कॉम्पिटिटिव्ह फार्मा प्लॅटफॉर्मवरती. मी नितेश सूर्यवंशी. जेनरिक आणि स्टँडर्ड औषधे ही एकाच कंपनीत बनतात, एकाच कारखान्यात तयार होतात का? आणि ही घ्यावीत का नाही घ्यावीत, हा सगळ्यांचा प्रश्न होता. तो आज आपण घेऊन आलेलो आहे. लक्षात घ्या, लोकांचे पैसे वाचले पाहिजेत, हा प्रामुख्याने उद्देश आहे. आणि सत्य कळालं पाहिजे नेमकं काय आहे. मी कोणत्याही कंपनीचा प्रतिनिधी नाही, कोणतीही मला स्पॉन्सर केलेलं नाही, फक्त जनहितार्थ हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना तुम्ही काय करायचं, शेअर करायचा. व्हिडिओ थोडा लांब होईल, कारण की हे काय एका व्हिडिओमध्ये सहज कळेल अशा गोष्टी नाही आहेत, खूप किचकट असा पसारा आहे. बघा मित्रांनो, लक्षात घ्या, आज तुम्ही हेडिंग बघितली असेल, ठीक आहे. आणि ह्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की स्टँडर्ड कंपन्या ज्याचं तुम्ही जेनरिक घेऊ शकता, ठीक आहे, घ्यायला पाहिजे. तुमची दोन पैसे वाचत असतील तर काही हरकत नाही. बघा, जेनरिक आणि स्टँडर्ड औषधे ही एकाच कंपनीत बनतात का, हा आपला विषय आहे. लक्षात घ्या, आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट आहे, काही मी तुम्हाला गोष्टी सांगणार आहे, काही ब्रँड सांगणार आहे, त्याच्यावरून तुम्हाला काही गोष्टी लक्षात येतील. आता इथं बघा, तुमच्यासमोर दोन स्ट्रीप दिलेल्या आहेत. एक आहे ॲझिसिप नावाची, ठीक आहे, एक आहे ॲझिसिप नावाची आणि एक आहे ॲझी नावाची. ह्या दोन्ही सिप्लाचे ब्रँड आहेत, ठीक आहे. दोन्ही काय सिप्लाचे ब्रँड आहेत. लक्षात घ्या, ह्या दोन्हीला मॅन्युफॅक्चरिंग करणारं कोण आहे, या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी उल्लेख आहे. इथं बघा, मॅन्युफॅक्चरिंग बाय सिप्ला. आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, इथं मॅन्युफॅक्चरिंग बाय सिप्ला, दोन्ही पण सिप्लाच तयार करतं, पण हा ब्रँड आहे जेनरिक. ओके, ॲझिसिप हा जेनरिक आहे आणि ॲझी जो आहे हा स्टँडर्ड आहे. बनवणारी एकच कंपनी आहे आणि जेनरिक आणि स्टँडर्डमध्ये आहेत. मग मला सांगा, अशा कंपनीचे जेनरिक घ्यायला काहीच अडचण नाही तुम्हाला, ठीक आहे. अशा कंपनीचे जेनरिक आपण घ्यायलाच पाहिजे, काही प्रॉब्लेम नाही. दुसरं बघा, मी काही उदाहरणात खातीर ह्या सगळ्या गोष्टी बनवल्या आहेत. ओके, कोणत्याही कंपनीचं या ठिकाणी चांगली आहे, वाईट आहे, किंवा कोणाची ब्रँडिंग बिलकुल नाही आहे, हे सगळे उदाहरणं आहेत आपल्यासमोर मार्केटमधले. बघा, या ठिकाणी परत बघा, आता हा ग्लिमडा MV2 ब्रँड आहे सिप्ला कंपनीचा. ओके, आणि हा ब्रँड आहे इस्टाफेज M2 हेट्रो कंपनीचा, ठीक आहे. हा ब्रँडेड म्हणून मार्केटमध्ये विकला जातो. कोणता? इस्टाफेज MG2. आणि हा ग्लिमडा MV2 आहे, हा जेनरिक म्हणून मार्केटमध्ये विकला जातो. पण दोन्हीमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी काय लक्षात घ्यायचंय, आता हा जो हेट्रोचा ब्रँड आहे, हे बनवतं हेट्रो लॅब्स, ही स्वतः कंपनी बनवते. आणि ग्लिमडा MV2चा ब्रँड कोण बनवत असेल? सिप्लाचा. हा सुद्धा कोण बनवतो? इथं बघा, तुम्ही इथं लिहिलंय हेट्रो लॅब्स. दोन्ही ब्रँड बनवून देणारी एकच कंपनी आहे, पण तो सिप्लाचा आहे, तो जेनरिकमध्ये त्यांनी लॉन्च केलाय, आणि हा हेट्रो हा स्टँडर्डमध्ये लॉन्च केलाय. लक्षात घ्या, म्हणून तुम्हाला सांगतोय, जेनरिक घ्यायला काहीच अडचण नाही, पण ब्रँडेड जेनरिक, चांगल्या टॉपच्या कंपन्यांचं ब्रँडेड जेनरिक नक्की घ्या, ठीक आहे. बघा पुढे, लक्षात घ्या, पुढचा ब्रँड बघा. आणि बघा, हे सगळ्यांना लागू होईल असं नाही. बऱ्याच कंपन्या स्वतः बनवतात, ॲज अ जेनरिक म्हणून विकतात. बऱ्याच कंपन्या दुसऱ्याकडून बनवून घेतात, स्टँडर्ड म्हणून विकतात. बऱ्याच कंपन्या ह्या दुसऱ्याकडून बनवून घेतात, जेनरिक म्हणून विकतात. किंवा बऱ्याच कंपन्या स्वतः बनवतात आणि स्वतःच जेनरिक म्हणून विकतात, असं सुद्धा आहे, ठीक आहे. सगळ्या ठिकाणी लागू होत नाही, पण तुम्ही इथं लक्षात घ्या, ब्रँड जेनरिक किती महत्वाचं आहे आपल्यासाठी. इथं बघा, आता सिपकॅल XT नावाचा ब्रँड आहे सिप्लाचा, ठीक आहे. हा बनवतो कोण? आकुम ड्रग्स नावाची कंपनी आहे, ती बनवते, ठीक आहे. सिपकॅल XT हा येतो जेनरिकमध्ये, हा येतो जेनरिकमध्ये. आता दुसरा ब्रँड आहे फार्मेड कंपनीचा, हा येतो स्टँडर्डमध्ये, ठीक आहे. हा पण कॅल 123 टोटल नावाचा एक ब्रँड आहे. दोन्हीत औषधं सारखीच आहेत. हा फार्मेड कोण बनवतं? हा सुद्धा ॲक्युमच बनवतं. मॅन्युफॅक्चरर दोन्हीचे एकच आहेत. ही जेनरिक कंपनी आणि ही ब्रँडेड कंपनी आहे फार्मेड. ही मार्केटला ब्रँड म्हणून विकते. आता तुम्ही म्हणताल, ह्या कंपन्या तर आम्हाला फसवायला लागल्या. कंपनीचं म्हणणं आहे, ब्रँडिंगसाठी, मार्केटिंगसाठी, ओके, त्याच्या डिस्ट्रीब्युशनसाठी आम्ही, आणि विशेष करून त्याच्या पॅकेजिंगसाठी आम्ही खर्च करतोय. त्याच्यामुळं आम्हाला त्याची किंमत, पुढं डिस्काउंट आम्ही तेवढा देत नाहीत. आणि जेनरिकच्या बाबतीत कंपनी म्हणते की आम्ही त्या ठिकाणी जेनरिकची MRP जास्त आहे, नो डाऊट. त्या ठिकाणी MRP जास्त आहे, म्हणजे सरळ सरळ आता इथं गव्हर्नमेंटचा कॉल आहे, MRP गव्हर्नमेंटने कमी केली पाहिजे, त्याच्यात काहीच दुमत नाही आहे. पण मार्केटमध्ये सगळा घोळ आहे, हे आपल्याला मान्यच करावं लागेल एका लेव्हलला, ठीक आहे. पुढचं बघा तुम्ही, आता इथं काही जेनरिक स्टँडर्डचे ब्रँड दिले, ठीक आहे. आता बघा, हा जेनरिकचा आहे, लुलिटेक नावाचा सिप्लाचा ब्रँड आहे, पण सिप्ला ह्याला बनवत नाही. बऱ्याच वेळेस असं पण असतं, त्या कंपनीचा ब्रँड आहे जेनरिकचा, पण ती कंपनी स्वतः बनवत नाही. कोणाकडून बनवून घेते?
ऑप्टोमस नावाची कंपनी त्यांच्याकडून हे बनवून घेते. आता बघा हे जेनरिक आहे, ठीक आहे. दुसरं बघा लुली नावाचा ब्रँड आहे, हा पण जेनरिक आहे, पण बनवतं कोण? हीच कंपनी बनवते, युनिव्हर्सल. म्हणजे स्वतः बनवते कंपनी तरी सुद्धा ती जेनरिकमध्ये, म्हणजे ती कंपनी तेवढी क्वालिटी आहे असं त्याचा अर्थ आपण काढू शकतो. आणि बघा हेच लुली कोनॅझोल, हे ग्लेनमार्कचं आहे, ही स्वतः ग्लेनमार्क बनवते, पण हा काय तो ब्रँडेडमध्ये येतो. म्हणजे ही कंपनी स्वतः बनवते तरी जेनरिकमध्ये आहे, ही कंपनी स्वतः बनवते पण त्यांनी त्यांचा ब्रँडेडमध्ये ठेवला आहे. ठीक आहे. मला तुम्हाला काय सांगायचं हे तुमच्या शेवटी लक्षात येईल. पुढचा ब्रँड बघा, ठीक आहे. पुढचा ब्रँड बघा. आता या ठिकाणी ओमनीक्लेव 625 असा ब्रँड आहे सिप्ला कंपनीचा. खाली बघा नोव्होक्लेव 625 सिप्ला कंपनीचा. हे दोन्ही जेनरिकमध्ये आहेत, हे दोन्ही जेनरिकचे ब्रँड आहेत. आणि हे ब्रँड जे बनवले जाते मेडिस्प्रे नावाची लॅबोरेटरी, सिप्ला त्यांच्याकडून बनवून घेते आणि जेनरिक म्हणून मार्केटमध्ये लॉन्च करते. आता मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. पुढे बघा सिप्ला कंपनीचे 3 ब्रँड आहेत, ठीक आहे. ह्या मेटफॉर्मिनचे 3 ब्रँड आहेत. हा एक ब्रँड एक्समीमेट 500, मेटोफोर 500 आणि ओकामेट 500. तिन्ही बनवते सिप्ला आणि तिन्ही जेनरिक आहेत. म्हणजे असं बी काही नाहीये की जेनरिक सिप्ला बनवत नाही, स्वतः सिप्ला तिन्ही बनवते, तिन्ही जेनरिक आहेत. ब्रँडेड जेनरिक्स असे ब्रँड घ्यायला काहीही हरकत नाही, तुमचे 2 पैसे वाचत असतील तर. पुढे बघा पॅन्टोसेक DSR हा ब्रँड आहे आणि हा आहे पॅनसेक DSR. दोन्ही सिप्लाचेच आहेत, पण हा मार्केटमध्ये ब्रँडेड आहे, याच्यावर तुम्हाला जास्त डिस्काउंट मिळणार नाही. आणि हा जो आहे हो पॅन्टोसेक DSR, ह्याच्यात तुम्हाला जास्त डिस्काउंट मिळेल. आता हा जेनरिक म्हणून आहे, ही बनवती आकुम नावाची कंपनी. आकुम कंपनीकडून सिप्ला बनवून घेतात. आकुम ही खूप मोठी कंपनी आहे, भारतातलं जवळपास 15% वर मॅन्युफॅक्चरिंग त्यांच्याकडेच होतं, ठीक आहे, सगळ्यांपैकी. आणि ही पॅन्टोसेक कंपनी आहे, ही जी पॅन्टोसेक आहे ह्याचं जे बनवणारी कंपनी आहे, ठीक आहे, ती सुद्धा काय आकुम आहे. बघा ही आकुम बनवून देते, हे पण आकुम बनवून देते, दोन्ही सिप्लाचे, पण हे ब्रँड म्हणून आहे आणि हे. मग इथं काय डिस्काउंट मिळत नाही. कंपनीचं म्हणणं आहे आम्ही मार्केटिंगसाठी लोक लावतो, आम्ही एरिया मॅनेजर लावतो, आम्ही पॅकिंग भारी करतो, आम्ही अमुक करतो तमुक करतो, महाग विकायलो. आणि इकडे कंपनीमध्ये आम्ही काहीच करत नाही, आम्ही स्वस्त विकायलो. कंपनीचं हे म्हणणं आहे. आता इथं लूट तर खूप आहे, नो डाऊट. ह्याला काय कंट्रोल करणं तुमच्या आमच्या सामान्य लोकांच्या हातात राहिलेलं नाहीये, हे खूप मोठं जाळं आहे. पण आजच्या घडीला जर एखादा स्वस्त तुम्हाला मिळत असेल तर पैसे वाचवायला काहीही हरकत नाही. क्वालिटीत जर फरक असेल तर परत रोल आहे एफडीएचा. एफडीएनं मार्केटमधून सॅम्पल घेतलं पाहिजे, सॅम्पल घेऊन ते टेस्ट केलं पाहिजे, क्वालिटी लो असेल तर कारवाई केली पाहिजे. कारण की शेवटी ह्या संस्था, हे गव्हर्नमेंट लोकांच्या हितासाठी काम करते, त्यांनी लोकांच्या हिताचं काम केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. पुढे बघा आता हे तुम्हाला लक्षात येईल, हा ओमेज D+SR डॉक्टर रेड्डीचा मार्केटमधला गाजलेला ब्रँड आहे. आणि हा पण बघा ओमेज DSR, फक्त प्लस, आणि इथं प्लस आहे इथं प्लस नाही. ह्याची एक खासियत बघा, हे दोन्ही ब्रँडेड आहेत, जास्त ह्याच्यावर डिस्काउंट मिळत नाही, तुम्हाला माहिती आहे, दोन्ही ब्रँडेड आहेत. पण आता हा जो ओमेज DSR आहे हा बनवते रेड्डीज लॅबोरेटरी, आणि हाच ब्रँड ओमेज प्लस SR, ठीक आहे, ओमेज प्लस SR ही कोण बनवते? ही दुसरीच कंपनीकडून रेड्डीज बनवून घेतं. इव्हेंटिया हेल्थ केअर नावाची कंपनी आहे, यांच्याकडून बनवून घेतं. बघा पण पॅकिंग सारखीच आहे, पण दोन्ही ब्रँड येतात कशात? ब्रँडेडमध्येच येतात. बनवून हे दुसऱ्याकडून गेले, हे स्वतः बनवायले. म्हणजे असं काही नाही की कंपनी स्वतः बनवते म्हणजे ते ब्रँडेड आहे, दुसऱ्याकडून बनवून घेतलेलं सुद्धा ॲज अ ब्रँड म्हणून मार्केटमध्ये विकू शकते. हे एक कन्क्लुजन तुम्हाला लक्षात येईल. पुढं बघा तुमचं काही ब्रँडवर आपण फोकस केलेला आहे. पुढं महत्वाचं आहे बघा, पुढं काय आहे? ॲस्पिरिन रोजडे A10 नावाचा ब्रँड आहे USV कंपनीचा, जो मार्केटमध्ये ब्रँडेड म्हणून विकला जातो, ज्याच्या रक्त पातळची गोळी, ज्याच्यात ॲस्पिरिन आणि रोझोस्टॅटिन आहे, ठीक आहे. हे ब्रँडेड आहे, पण हे बनवून कोणाकडून घेतं? हे स्विस नावाची कंपनी एक आहे, त्यांच्याकडून काय करतं? हे बनवून घेतं, पण मार्केटमध्ये काय करतं? ब्रँड म्हणून विकतं. म्हणजे मार्केटेड बाय USV, बनवून दुसऱ्याकडून घेतं, पण मार्केटमध्ये ह्याच्यावर डिस्काउंट आहे का? नाही. पण ह्याच्यासारखंच बघा, आता ही अल्केम कंपनी आहे, ओके, केमरोज ASP नावाचा ब्रँड आहे त्याचा. ही बनवतंय कोण? अल्केम बनवतोय स्वतः आणि जेनरिक म्हणून विकते. मग मला सांगा, अल्केम सारखी ब्रँडेड कंपनी स्वतः बनवून जेनरिक म्हणून विकत असेल तर मग हा ब्रँडला घ्यायला काय अडचण आहे? ठीक आहे, काहीच अडचण नाही. हे दुसऱ्याकडून बनवून घेऊन सुद्धा आपण हा करतो. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, तुम्ही औषध बदललं एखादं, माझं सजेशन हेच राहील की ब्रँडेड जेनरिक्सला जायला हरकत नाही, 2 पैसे वाचत असतील तर,
ठीक आहे. बाकी निर्णय तुमचा आहे. मी कोणतेही जेनरिक्सला जा असं कधीही म्हटलं नाही. ब्रँडेड जेनरिक्स मार्केटमध्ये ज्या स्टँडर्ड कंपनी त्याच ब्रँडेड बनवत आहेत, ठीक आहे. हे तुम्हाला लक्षात आलं असेल. म्हणून अशा कंपनीचे औषध घ्यायला हरकत नाही. काय कळालं एवढ्या सगळ्या कन्क्लुजनला आपल्याला? बघा, मॅन्युफॅक्चरर एक असू शकतो, तो ब्रँड जेनरिकमध्ये पण असू शकतो, स्टँडर्डमध्ये पण असू शकतो. मार्केटिंग कंपन्या वेगवेगळ्या असू शकतात, ठीक आहे. आणि ब्रँड जेनरिक म्हणून पण असू शकतो आणि ब्रँडेड म्हणून पण असू शकतो. इथं सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे क्वालिटी. ब्रँडेड असो जेनरिक असो, त्याची क्वालिटी, त्याची स्ट्रेंथ हे समान असू शकतं आणि असलंच पाहिजे. जर नसेल तर तो ब्रँड मार्केटमध्ये फेल आहे असं म्हटलं जातं. तुमच्या आपला जर ब्रँड जेनरिकचा जर ती क्वालिटीचा नसेल, त्याच्यामध्ये समजा 500 म्हटले पॉवर, तर 500 पॉवर जर नसेल किंवा 200 पॉवर असेल तर 200 जर नसेल, कमी असेल, तर तो ब्रँड मार्केटमधून विड्रॉ करणं अपेक्षित आहे, ठीक आहे. ती क्वालिटी मेंटेन राहणं गरजेचे. ह्या कंपन्या गव्हर्नमेंटला डेटा सबमिट करतात आमचं क्वालिटी आहे म्हणूनच. आहे का नाही चेक करणं हे वेळोवेळी एफडीएचं काम आहे. बघा, किंमत वेगळी आहे. जेनरिकची ब्रँडेडची किंमत, कधी कधी जेनरिकची किंमत खूप एमआरपी जास्त असते, ब्रँडेडची कमी असते, ठीक आहे. पण स्वस्त मिळतं तुम्हाला जेनरिक, ठीक आहे. तुम्ही जवळच्या मेडिकल शॉपमध्ये जर गेला तर तुम्हाला भरपूर आता डिस्काउंट उपलब्ध आहे जेनरिकवरती. ब्रँडेडवरती का महाग आहे ब्रँडेड? मग कंपनीचं म्हणणं असं आहे, ब्रँड पॅकेजिंग मार्केटिंग म्हणून महाग आहे, पण ॲक्च्युली तिथं ग्राहकाकडून भरमसाठ पैसे घेतल्या चाललेत. नावाला ब्रँडिंग मार्केटिंग, आता तुम्ही बघितलंय सारख्याच कंपन्या बनवत आहेत, ठीक आहे. पण हे उदाहरण सगळ्या ठिकाणीच नाही. काही काही कंपन्या स्वतः बनवतात. काय कन्क्लुजन आहे हे लक्षात घ्या. बघा, ह्याच्यात कन्क्लुजन असं आहे, एकच कंपनी ब्रँडेड आणि जेनरिक म्हणून विकू शकते. एकच कंपनी उत्पादन करते, एक कंपनी बनवते, बनवून दुसऱ्या कंपनीला देते, दुसरी कंपनी जेनरिक म्हणून पण विकू शकते, ब्रँडेड म्हणून पण विकू शकते. कंपनी स्वतः उत्पादन करते, स्वतः करते आणि स्वतःच जेनरिक म्हणून किंवा ब्रँडेड म्हणून पण विकू शकते, स्वतःच तयार करू शकते. किंवा कंपनी स्वतः तयार करते, ब्रँडेड म्हणून फक्त विकते. अशा कंपन्या स्वतः तयार करतात आणि फक्त ब्रँडच आहे, जेनरिकमध्ये नाहीत. कंपनी स्वतः तयार करते आणि फक्त जेनरिकमध्ये विकते. जसा लिफोर्ड नावाची कंपनी आहे, नॉल नावाची कंपनी, स्वतः काही बनवतात प्रॉडक्ट आणि मार्केटमध्ये ॲज अ जेनरिक म्हणून विकतात. सिप्लाचं पण तसं आहे, स्वतः काही प्रॉडक्ट बनवतात आणि जेनरिक म्हणून विकलं जातं, ठीक आहे. एवढं सगळं कन्क्लुजन आहे, तुम्हाला लक्षात येईल. इथं सगळा घोळ असा आहे की ब्रँडेड कंपन्या सुद्धा बनवून घेत आहेत आणि ब्रँड म्हणून विकतायत आणि जेनरिक कंपन्या पण बनवून घेत आहेत. मग अशा वेळेस संदिग्धता निर्माण होते की आपण काय वापरावं, ठीक आहे. तर मी फायनल तुम्हाला एक सजेस्ट करेल की मार्केटचे जे ब्रँड आहेत चांगले, ते नक्की त्याचे जेनरिकचे तुम्ही वापरायला हरकत नाही. बघा, कोणते? सन फार्मा आहे, सिप्ला आहे, डॉक्टर रेड्डी आहे, टोरंट आहे, अल्केम आहे, मॅनकाइंड आहे, झायडस आहे, लुपिन आहे, इंटास आहे, ग्लेनमार्क आहे, मायक्रो आहे, मॅक्लॉइड आहे, ॲबॉट आहे, इरिस आहे, ॲरिस्टो आहे, लिफोर्ड आहे, नॉल आहे. ह्या कंपनीचे जेनरिक हे तुलनेनं मी आता ह्याच्यात कंपॅरिझन करता येत नाही. शेवटी एखादी कंपनी म्हणू शकते आम्ही पण क्वालिटी बनवतो, नो डाऊट. पण ह्या कंपनी ब्रँड बनवतात, ह्याच कंपन्या जेनरिक म्हणून सुद्धा आहेत मार्केटमध्ये. म्हणून यांचं जेनरिक वापरायला काही हरकत नाही. रिॲलिटी तर अशी आहे, भारतीय बाजारपेठेमध्ये 90% सगळं जेनरिकच आहे, फक्त ते ब्रँड म्हणून रिप्रेझेंट केलं जातं, ठीक आहे. ब्रँड म्हणून रिप्रेझेंट केलं जातं, आमची पॅकेजिंग, आमचं हे, आमचं तसं हे म्हणून रिप्रेझेंट केलं जातं. पण रिॲलिटी अशी आहे की सगळं जेनरिकच आहे. ह्याच कंपन्या ब्रँड म्हणून विकतात, ह्याच कंपन्या जेनरिक म्हणून विकतात. ह्या सगळ्या कंपनीचं घ्यायला काहीही हरकत नाही. ह्याच्या व्यतिरिक्त कोणती तुमची वेगळी कंपनी असेल, ठीक आहे, तुमच्याकडं, तर ते तुम्ही थोडं सर्च करून, रिसर्च करून ते घेऊ शकता. त्याची क्वालिटी वगैरे कसे त्याच्यानुसार घेऊ शकता. 4 पैसे वाचत असतील तर प्रयत्न करा. जेनरिक पण क्वालिटी असतं, फक्त तुम्ही जेनरिक निवडता कोणाचं ते महत्त्वाचं आहे. हे ब्रँडेड कंपन्या आहेत, याच स्टँडर्ड आहेत आणि याच जेनरिक आहेत, ठीक आहे. फक्त बनवून घेतायत आणि असा सगळा गोळ आहे. तर तुम्ही ह्या व्हिडिओवरून तुम्हाला लक्षात आलं, माझा प्रयत्न आहे जास्तीत जास्त सोप्या पद्धतीत सांगावं तुम्हाला आणि माहिती कळावी. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून नवीन काही असा कन्सेप्ट मी घेऊन येईल, ठीक आहे. तर जेनरिक वापरायला काही हरकत नाही, फक्त ब्रँडेडचं जेनरिक तुम्ही नक्की वापरा. थँक्यू सो मच, धन्यवाद.